विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या या स्किलच्या पिरियडला आपण इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि इलेक्ट्रॉनिक निरसन केंद्र या दोन मुद्द्यांचा विचार करणार आहोत. तर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर यालाच EFT असे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटले जाते. तर EFT किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही पद्धत अशी आहे की जिच्या सहाय्याने एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एकाच बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत निरोप रक्कम आपोआप ट्रान्सफर करता येते. म्हणजेच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एकाच बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेत रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी EFT पद्धतीचा अवलंब हा केला जात असतो. तर EFT किंवा इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही एक ऑनलाईन पद्धत असून त्वरित रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी तिचा वापर केला जात असतो. EFTच्या सेल टर्मिनलच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रक्कम ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेत ट्रान्सफर केली जाते व तात्काळ संबंधित खात्याला डेबिट क्रेडिट केले जात असते. म्हणजेच ज्या बँकेच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत असते त्या बँकेच्या खात्यात ती रक्कम क्रेडिट म्हणून लगेच दाखवली जाते आणि ज्या बँकेच्या खात्यातून ही रक्कम पाठवली जाते तर त्या बँकेच्या खात्यात लगेच तेवढी रक्कम वजा केली जाते आणि डेबिट नावाने ती दाखवली जात असते. तर या पद्धतीने ग्राहकांचा फायदा असा होतो की त्यांना जर आपल्या एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेतही पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावरती पैसे जमा करायचे असतील तरी EFTच्या सहाय्याने तात्काळ हे कार्य करता येत असतं आणि त्यामुळे ग्राहकांनासुद्धा आपल्या व्यवहाराची रक्कम ही त्वरित मिळत असते. ग्राहकांना खात्यातून रक्कम काढण्यासाठी ते ATMचा वापर करतात. तर EFTच्या सहाय्याने ते आपल्या शाखेला किंवा इतर बँकेला रक्कम तसेच निरोप पाठवित असतात. तर ही पद्धत अतिशय सोयीस्कर आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक प्रभावी माध्यम आहे. तर अशा रीतीने एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेत रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर EFT पद्धतीचा वापर हा केला जात असतो. तर EFT या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. तर त्या फायद्यांचा विचार आता आपण करूया. तर त्याचा पहिला फायदा म्हणजे बँकेला आपल्या विविध शाखांची निरोपाची देवघेव करणे सोयीचे होते. तर बँकेला आपल्या विविध शाखांशी निरोप EFTचा दुसरा फायदा म्हणजे एका बँकेला दुसऱ्या बँकेशी व्यवहार करताना अडचणी निर्माण होत नाही. जेव्हा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत रक्कम ही ट्रान्सफर होत असते किंवा एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर होत असते तेव्हा कोणतीही अडचण निर्माण होत नाही. सहजासहजी हे कार्य होत असते. तिसरा फायदा म्हणजे बँकिंग व्यवहारात अचूकता व तत्परता निर्माण होत असते. चौथा फायदा फंड एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याच्या कामासाठीच ही पद्धत असल्याने व्यवहाराची पूर्तता सहज करता येते. आणि पाचवा फायदा म्हणजे असंख्य ग्राहकांशी संपर्क हा प्रस्थापित करता येतो. तर अशा रीतीने इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही पद्धत अतिशय सोयीस्कर अशी पद्धत आहे. कमीत कमी वेळ लावणारी, कमीत कमी त्रासदायक अशी ही पद्धत आहे. ग्राहकांना आपले पैसे हे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या बँकेच्या शाखेमध्ये सहजतेने पाठवता येणं ह्या पद्धतीमुळे शक्य होत असतं.
तर आता याच्यातला पुढचा मुद्दा आपण एक विचारात घेणार आहोत, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस. क्लिअरिंग सर्व्हिस यालाच मराठीमध्ये म्हणतात इलेक्ट्रॉनिक निरसन केंद्राची सेवा किंवा इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवा. तर अशा रीतीने EFTचा अभ्यास केल्यानंतर आता आपण इलेक्ट्रॉनिक निरसन केंद्राची सेवा किंवा इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवा, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसचा अभ्यास करणार आहोत. तर देशातील निरसन केंद्राचे काम देशातील रिझर्व्ह बँक करत असते. देशातील सर्वच बँकांमधील ग्राहक हा चेकचा उपयोग करत असतात आणि ग्राहकांनी आपल्या बँकेवर काढलेले चेक हे दुसऱ्या बँकेत जमा केले जातात. अशा वेळेला बँकांमध्ये परस्पर देणीघेणी निर्माण होतात. ही देणीघेणी समायोजित करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करत असते. कारण रिझर्व्ह बँकेजवळ देशातील सर्वच बँकांच्या ठेवी असतात. नियमानुसार प्रत्येक व्यापारी बँकेला रिझर्व्ह बँकेकडे काही प्रमाणात रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ठेव ही ठेवावीच लागत असते आणि त्यामुळे प्रत्येक व्यापारी बँकांच्या ठेवी ह्या रिझर्व्ह बँकांकडे असतात. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही निरसन केंद्राचे कार्य अगदी सहज करू शकते. तर अशा रीतीने बँकांमधील व्यवहारात जर काही अडचणी निर्माण झाल्या तर रिझर्व्ह बँक निरसन केंद्राच्या द्वारे या अडचणी सोडवायचा प्रयत्न करत असते. तर देशातील बँकांच्या सेवा सुविधांमध्ये जी ऑनलाईन बँकिंग पद्धत वापरली जाते तिच्यामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत आणि हे सर्वांना फायदेशीरही वाटत आहे, चांगले वाटत आहे. लोकही त्यामुळे खुश आहे. बँकेची कामंसुद्धा कमी झाली आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं की बँकांमध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचा फायदा हा बँकांनाही होत आहे आणि खातेदारांनाही होत आहे. तर बँकांची जी पारंपरिक कार्यपद्धती होती किंवा आधुनिकीकरणाचा स्वीकार करण्यापूर्वी बँका ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करत होते तर त्याची जागा आता ऑनलाईन बँकिंगने घेतली आहे. बँकेचे जवळजवळ अगदी 99.5 काय 100% व्यवहार म्हटले तरी चालतील आता ऑनलाईन पद्धतीनेच केले जात आहेत. अगदी किरकोळ सहकारी ग्रामीण भागातील बँकांचा विचार केला की अगदी छोट्याशा आहेत तर तिथे कुठेतरी ऑनलाईन पद्धती कमी वापरली जाते, पण जवळजवळ सर्वच बँकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने व्यवहार हे होत आहेत. तर त्यामध्ये चेक जमा करणे, पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, पैसे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करणे, ATM केंद्रावरून पैसे काढणे, पगार खात्यात जमा करणे, कर भरणे, वीज बिल भरणे, टेलिफोन बिल भरणे, पतपत्राची रक्कम प्रदान करणे, दुसऱ्याच्या खात्यात पैसे टाकणे, तसेच इतर अनेक प्रकारचे व्यवहार हे ई-बँकिंगमुळे सहज व सुलभपणे केले जातात. म्हणजेच बँकांमध्ये जे विविध प्रकारचे व्यवहार होत असतात ते ई-बँकिंगमुळे, ऑनलाईन बँकिंगमुळे सुलभ झाले आहे, सोपे झाले आहे. अर्थव्यवस्थेत अनेक बँका, वित्तीय संस्था व व्यापारी संस्था यांचे एकमेकांशी दिवसातून अनेक वेळा व्यवहार होत असतात. कारण बँका जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे एकमेकांशी कोरिलेशन असते. कारण एखादा खातेदार या बँकेतून त्या बँकेमध्ये पैसे टाकत असतो, या बँकेतला चेक तो त्या बँकेत जमा करत असतो आणि त्यामुळे बँकांचे व्यवहार हे होतच असतात. त्यांच्यातील व्यवहार हे सुलभ व सोप्या पद्धतीने ई-बँकिंग पद्धतीमुळे झालेले आहे आणि त्यामुळे बँकांनासुद्धा हे खूप सोयीस्कर होते आहे. त्यांना व्यवहारात होणारा त्यांचा खर्च व वेळ यांच्यात बचत होत आहे. तर अर्थव्यवस्थेत एका दिवसात असे अनेक व्यवहार होत असतात. अगदी हजारो करोडो व्यवहार होत असतात. अनेक बँकांचे एकमेकांच्या ग्राहकांशी सुद्धा व्यवहार होतात. एका बँकेच्या खात्यातील व्यवहार दुसऱ्या बँकेतून केल्यास बँकांमध्ये एकमेकांमध्ये देणीघेणी निर्माण होत असतात.
ही देणीघेणी समायोजित करून रकमांच्या देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण केले जातात. तर अशा पद्धतीने बँकांमधील देणीघेणी समायोजित करून व्यवहार पूर्ण केले जातात. बँक व्यवसायात सुरुवातीपासूनच या समायोजनाचे कार्य रिझर्व्ह बँकेमार्फत कागदोपत्री केले जात होते. परंतु ऑनलाईन बँकिंगच्या विकासामुळे आता हे काम कॉम्प्युटरच्या द्वारे इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने केले जाते. अशा पद्धतीने बँकांमधील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्याचे कार्यसुद्धा आता ऑनलाईन बँकिंगद्वारे पूर्ण केले जाते. अशा रीतीने दोन बँकांमधील रकमांच्या देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात काही वाद झाला तर तो सोडवण्यासाठी रिझर्व्ह बँक निरसन केंद्र चालविते. तर ऑनलाईन बँकिंगच्या उपयोगामुळे दोन बँकांमधील व्यवहार किंवा दोनपेक्षा जास्त बँकांमधील देण्याघेण्याचे व्यवहार हे होत असतात. यालाच इलेक्ट्रॉनिक समाशोधन असे म्हटले जाते. बँकांमधील एकमेकाच्या देण्याघेण्याचे व्यवहारसुद्धा ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होतात. अर्थात हे कार्यसुद्धा या निरसन केंद्राद्वारे किंवा समाशोधन केंद्राद्वारेच होत असते. तर ह्या निरसन सेवेचा विकास होण्यास ई बँकिंग तसेच माहिती तंत्रज्ञानाचा विकास कारणीभूत ठरला आहे. ई बँकिंगच्या विकासाबरोबरच ऑनलाईन निरसन केंद्राचा विकास हा होत गेला. कारण जसे ऑनलाईन व्यवहार वाढले तसतसे अनेक वादही निर्माण झाले आणि त्यामुळे निरसन केंद्राची गरजही जास्त भासू लागली आणि म्हणून निरसन केंद्राचाही विकास त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. भारताचा जर विचार केला तर भारतातील रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन निरसन केंद्राची सेवा भारतीय ग्राहकांसाठी 2005मध्ये सुरू केली होती आणि या पद्धतीने संगणकीय नेटवर्क, इंटरनेट यांच्या सहाय्याने रकमांचे एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये ऑनलाईन स्थलांतर केले जात होते. त्यासाठी कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर केला जात होता. त्यामुळे ग्राहकांना कमीत कमी वेळात जलद सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांना कमी त्रास होतो तसेच कमीत कमी वेळात त्यांच्या रकमांचे स्थलांतरसुद्धा होत असते आणि आपली देणीघेणी समायोजित करता येतात. तर रिझर्व्ह बँकेने ही ऑनलाईन निरसन केंद्राची सोय सुरुवातीला फक्त मोठ्या स्वरूपाच्या व्यवहार करणाऱ्या बँकांनाच दिली होती. नंतर मात्र 2007-08मध्ये रिझर्व्ह बँकेने LIC, बँके, वित्तीय संस्था, पोस्ट ऑफिस इत्यादींना सुद्धा ही सेवा दिली. परंतु आता बहुतेक संस्था व बँकांना ह्या कार्यप्रणालीचा उपयोग करून आपल्या बँकेत बसून रकमांच्या स्थानांतरणाचे व्यवहार हे करता येतात. त्यासाठी त्यांना RBIची किंवा रिझर्व्ह बँकेची परवानगी घेण्याची काही गरज नसते. तर ऑनलाईन बँकिंगद्वारे निरसन केंद्रासाठी त्यांना वाट पाहावी लागत नाही. दिवसातील 24 तासात कधीही या सेवेचा उपयोग ग्राहकांना करता येतो. तर अशा रीतीने ऑनलाईन निरसन केंद्राचे कार्य कोणतीही संस्था करू शकते. कोणत्याही संस्थेस ऑनलाईन निरसन गृहाची परवानगी हवी असेल तर रिझर्व्ह बँकेकडून मान्यता घ्यावी लागत असते. ऑनलाईन बँकिंगसाठी समाशोधनासाठी रिझर्व्ह बँकेमार्फत बँकांना परमिशन घ्यावी लागते, परवानगी घ्यावी लागते. तसेच ती यादी प्रकाशित करावी लागत असते. ज्या संस्थांचे व्यवहार हे मोठ्या स्वरूपाचे असतात, जास्त असतात, अशा संस्थांचा समावेश या यादीत मोठ्या स्वरूपाचे असतात. अशा संस्थांचा समावेश मग या यादीत केला जातो. तसेच ही यादी रिझर्व्ह बँक इंडियामार्फत किंवा RBI मार्फतही जाहीर केली जात असते. तर अशा रीतीने या निरसन केंद्रामार्फत किंवा इलेक्ट्रॉनिक समाशोधन केंद्रामार्फत दोन्ही प्रकारचे व्यवहार होत असतात. म्हणजेच देण्याघेण्याचे व्यवहारही केले जातात. एका बँकेतून काढलेला चेक हा दुसऱ्या बँकेलाही दिला जातो. या दोघांमधील निरसनाचे कार्य निरसन गृहामुळे सोपे व सुलभ झाले आहे. त्यात पैसे स्वीकारणे आणि पैसे अदा करणे अशी दोन्ही कामे ऑनलाईन बँकिंगमध्ये निरसन केंद्र करत असते किंवा इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवा ही करत असते.